संजीव कुलकर्णी लिखित आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस प्रकाशित जीएनच्या 30 कथा, अनुभूती आणि आस्वाद या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभानिमित्त आज आपण इथे सगळे जमलो आहोत. या पुस्तकाबरोबरच जीएनच्या भगिनी नंदाताई पैठणकर यांच्या कृतज्ञ मी या पुस्तकाचं वितरण सुद्धा आज इथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पल्लवी गोरे मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेखक व संपादक श्री भानू काळे आज आपणास लाभलेले आहेत. त्याचबरोबर प्रसिद्ध अनुवादिका आणि लेखिका डॉक्टर उमाताई कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती आज आपल्याला लाभलेली आहे. या दोन्ही मान्यवरांचा खरं तर मी परिचय करून देणं म्हणजे अगदीच चुकीचं आहे असं मला वाटतंय. तरी सुद्धा एक अल्प परिचय. श्री भानू काळे हे एक चिंतनशील लेखक व संपादक आहेत. मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या हिम्मत या इंग्रजी साप्ताहिकातून त्यांनी आपली पत्रकारिता सुरू केली. त्यानंतर 17 वर्ष त्यांनी मुंबईत उत्तम प्रकारे स्वतःचा मुद्रण व्यवसाय केला. परंतु त्यात अडकून न राहता तो बंद करून त्यांनी 1994 साली पुण्याहून अंतर्नाद हे मासिक सुरू केलं. मला वाटतं अंतर्नाद मासिक हे आपल्या सगळ्यांच्या अतिशय परिचयाचं आहे. त्या काळात अंतर्नाद सारखं मासिक चालवणं हे खरं तर प्रवाहाविरुद्ध पोहणंच होतं. पण तरीही अल्पावधीतच चोखंदळ वाचकांच्या वर्तुळात अंतर्नादला एक वेगळीच प्रतिष्ठा निर्माण झाली. तिसरी चांदणी, कॉम्रेड या कादंबऱ्या, बदलता भारत हे आगळं वेगळं प्रवास वर्णन, अंतरीचे धावे हा ललित लेख कथासंग्रह, याबरोबरच व्यक्तिचित्र संग्रह, तसेच विविध अभ्यासपूर्ण चरित्र अशी बहुविध साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे. एका मासिकाचा उदयास्त हे अंतर्नादची कहाणी सांगणारं त्यांचं पुस्तक नुकतंच मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेलं आहे. त्यांच्या पुस्तकांना वाचक आणि समीक्षक यांची मान्यता, त्याचबरोबर विविध मानाचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. 2008 साली इचलकरंजी येथे भरलेल्या समरसता साहित्य संमेलनाचे, तसेच मोहोडी येथे गेल्याच महिन्यात भरलेल्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मी डॉक्टर संजीव कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी श्री भानू काळे यांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर डॉक्टर उमा विरूपाक्ष कुलकर्णी यांचा परिचय. साहित्याला प्रांताचं विशिष्ट भाषेचं बंधन नसावे, उलट दर्जेदार साहित्य हे रसिकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे या ध्यासानं कन्नड भाषेतील अनेकाविध पुस्तके मराठी अनुवादित करणाऱ्या उमाताईंचा हा अनुवादाचा प्रवास अनेक वर्ष चालू आहे. तन्मनाच्या भोवऱ्यात ही शिवराम कारंत यांची कादंबरी 1982 साली त्यांनी मराठीत आणली. आणि त्यानंतर मग डॉक्टर एस.एल. भैरप्पा, पूर्णचंद्र तेजस्वी, गिरीश कार्नाड, यू.आर. अनंतमूर्ती अशा काही महत्वपूर्ण लेखकांचं लिखाण त्यांनी अनुवादित केलेलं आहे. या लिखाणाबरोबरच आकाशवाणी, ई.टीव्ही, स्टार टीव्ही यांच्यासाठी त्यांनी स्वतंत्र लेखनही केलेलं आहे. यामध्ये सोनियाचा उमरा, मंथन, या वळणावर यासारख्या मालिका आहेत. त्यांच्या या अफाट कार्याची दखल पुरस्कारांच्या रूपाने सुद्धा घेतली असून अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ केंद्र साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार दिल्ली, महाराष्ट्र गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन, दुर्गा भागवत शब्द पुरस्कार, जी.ए. कुलकर्णी पुरस्कार यासारखे एकूण 31 पुरस्कारांनी त्यांना गौरवित करण्यात आलेला आहे. मी पुन्हा एकदा डॉक्टर संजीव कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी डॉक्टर उमा कुलकर्णी यांचं स्वागत करावं. धन्यवाद. यानंतर मी नंदाताई पैठणकर यांना अशी विनंती करते की त्यांनी डॉक्टर संजीव कुलकर्णी यांचं स्वागत करावं.
पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हे खरं तर अनेक देशात प्रवास केलेले आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी निगडीत असलेले श्री भानू काळे हे आपल्या भाषणांमधून आणि लेखनांमधून नेहमीच खरं तर वेगळ्या दिशेने विचार करायला प्रवृत्त करतात. मी श्री भानू काळे यांना अशी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. या कार्यक्रमाला मला बोलावल्याबद्दल सर्वप्रथम लेखक संजीव कुलकर्णी आणि नंदाताई पैठणकर या दोघांबद्दलही मी मनापासून आभार व्यक्त करतो. नंदाताई पैठणकरांनी जीएनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं यापूर्वी देखील अनेकदा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. मला आठवतं महेश शेट्टे यांच्या एका पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्याच पुढाकारातून काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये झालं होतं. तिथंही उपस्थित राहायचा योग आला होता. संजीव कुलकर्णी यांचा माझा प्रत्यक्ष असा परिचय झाला नव्हता. ते असं म्हणतायत की मी काही वर्षांपूर्वी तुमच्या घरी आलो होतो, पण दुर्दैवाने आणि याबद्दल मी खूप दिलगीर आहे, पण झाले 20-21 वर्ष झाली असतील, माझ्या लक्षात नव्हतं. तो संबंध आला त्याचं कारण असं होतं की 2011 साली अंतर्नाथमध्ये पुनर्भेट नावाचे सदर होतं. त्या सदरामध्ये आम्ही जयवंत दळवी यांनी जी.ए. कुलकर्णी यांच्या निधनोत्तर 3 महिन्यानंतर ललितमध्ये लिहिलेला जी.ए. एक विलक्षण माणूस हा लेख पुनर्मुद्रित केला होता. त्या सदराचं स्वरूपच पुनर्भेट नावामध्ये सूचित होते तसं होतं. निमित्त असं होतं की दळवींचा वाढदिवस 14 ऑगस्ट आणि जीएनचा 10 जुलै. जवळजवळ दोघांच्या वयामध्ये फक्त 2 वर्षाचं अंतर होतं आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ऑगस्ट महिन्यामध्ये हा लेख घ्यावा. हा विशिष्ट लेख घ्यायचं तसं काही खास कारण असं नव्हतं. जयवंत दळवींशी माझा बऱ्यापैकी परिचय होता. ते दादरला जिथं राहायचे तिथं त्यांच्या घरी आमच्या भेटीगाठी झाल्या होत्या आणि केशवराव कोठावळेंनी माझ्या 3री चांदणी म्हणजे का कादंबरीच्या प्रकाशनापूर्वी मी त्यांना भेटावं अशी इच्छा प्रदर्शित केली होती आणि तेव्हापासून आमची चांगली मैत्री जुळली होती. त्यामुळे त्यांच्या काही लेखांची कात्रणं माझ्याकडे होती. त्याच्यामध्ये ललितमधल्या लेखाचं देखील कात्रण होतं आणि ते दिसल्याबरोबर मला असं वाटलं काहीतरी आपल्याला पुनर्भेट या सत्रात कुठल्या तरी लेखाचं पुनर्मुद्रण करायचं आहे, तर हा लेख का नको करूया, औचित्य पण आहे. त्या लेखामध्ये काही 1-2 क्लेशदायक अशा आठवणींचा दळवींनी उल्लेख केला होता. त्याच्यामधला एक भाग आपल्याला, आपण सगळे जीएनचे चाहते आपल्याला विदित आहेच, साहित्य अकादमीच्या पुरस्काराबद्दलचा तो भाग त्याच्यामध्ये आला होता. आता ही घटना 14 वर्षापूर्वीची. त्याच्यामध्ये ही पुरस्काराची रक्कम जीएनने परत केली साहित्य अकादमीकडे असं नमूद केलं होतं आणि ते खोडून काढणारं एक पत्र भालचंद्र नेमाडे यांनी आमच्याकडे पाठवलं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की जीएनचं नाव आजही
काजळमाया पुस्तकाला तो पुरस्कार होता. त्यांच्या त्या साहित्य अकादमीच्या यादीमध्ये त्यांचा तो नमूद आहे. आणि अशी पुरस्काराची रक्कम परत घ्यायची साहित्य अकादमीची परंपरा किंवा पद्धत नाही, हे तुमच्या वाचकांना कळावं म्हणून हे मी पत्र लिहिते. आता अशी त्यांची इच्छा असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की ते पत्र देखील छापावं. पण तत्पूर्वी आम्ही भालचंद्र नेमाड्यांचं पत्र हे संजीव कुलकर्णींकडे आणि नंदाताई पैठणकरांकडे पाठवलं त्यांच्या प्रतिक्रिया करता. मग त्यानंतर त्यांनी बाकी सगळं तुम्हाला माहितीच आहे, परचुरेंनी त्याचा फोटो छापला होता, अमुक तमुक काय 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 तो. पण त्या सगळ्या क्लेशदायक प्रकरणावरती पडदा टाकावा अशी इच्छा त्या दोघांनी आपल्या पत्रामध्ये शेवटच्या वाक्यात प्रदर्शित केली होती. म्हणून तो विषय तिथेच थांबला. मला एका दोघांनी असं सांगितलं होतं की तुम्ही चेक जरी परत केला तरी जर त्यांच्या अकाउंट्समध्ये तो त्या विशिष्ट खात्यावर एंट्री झाली नसेल तर ते शोधून काढणं अवघड आहे. आता ही गोष्ट त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला त्यावेळची आहे, पण त्याचा जास्त शोध घ्यायचं नाही असं आम्ही ठरवून टाकलं होतं तेव्हा, आणि तो विषय तिथंच संपला. पण त्याबद्दल संजीव कुलकर्णींनी एक मोठं पत्र आमच्याकडे पाठवलं होतं. ते पत्र 3 पानी पत्र होतं, पण आम्ही वाचकांच्या पत्रांना जागा देत होतो पूर्वीपासून, त्यामुळे ते पत्र प्रकाशित केलं होतं. आणि माझ्या स्मरणाप्रमाणे संजीव कुलकर्णी यांच्याशी माझा आलेला तो पहिला जवळचा असा संबंध म्हणता येईल. हे पुस्तक लिहिण्याच्या पूर्वी त्यांनी डुडल्स नावाचं एक पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाची एक प्रत नंदाताई पैठणकरांनी माझ्याकडे पाठवली होती आणि ती मी वाचली होती. ते पुस्तक देखील छान होतं. त्या पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे शेवटी जीएनच्या 40 कथा त्याच्यावरती ते लिहिणार होते असा त्याचा उल्लेख आहे. आता ते जे पुस्तक होतं त्या पुस्तकाची म्हणजे एक प्रकाशक म्हणून जेव्हा मी बघितलं तेव्हा मला लक्षात आलं की आता ते जे नवीन पुस्तक आहे याच्यापेक्षा दुप्पट पानं त्या पुस्तकात होती, पण त्या दोन्ही पुस्तकांची किंमत मात्र सारखी होती. हे आपण सहज नमूद करतो. आता प्रकाशन व्यवसायाबद्दल ज्यांना आस्था असेल ते आता अर्थ लावतील. पण हे जे पुस्तक मी जीएनच्या 30 कथा हे मी सगळं जेव्हा वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की या प्रत्येक लेखाला एक लेख म्हणून स्वतंत्र मूल्य आहेच. आणि जीएनचे जे चाहते आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी आवर्जून वाचावं आणि जीएनच्या कथांचा अधिक सखोलतेने त्यांना आस्वाद घेता यावा अशा प्रकारचे पुस्तक आहे. अशा प्रकारची पुस्तकं मराठीमध्ये लिहिली गेली आहेत का मला माहिती नाही. केली असली तरी कमी लिहिली गेली असतील. पण जीएन बद्दल इतकं सखोलतेने त्यांनी जे लेखन केलंय ते वाचून मी खरोखरच थक्क झालो आणि त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच होईल. साधारण 60 आणि 70च्या दशकामध्ये जेव्हा एक वाचक म्हणून माझी जडणघडण होत होती त्यावेळेला नवकथेच्या प्रवर्तकांमध्ये आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे गंगाधर गाडगीळ, उभा भावे, अरविंद गोखले, व्यंकटेश मांडलेकर ही नावं तर होतीच. पण त्याच काळामध्ये जी. कुलकर्णींच्या देखील कथा मला वाटतं अधिकत्वाने ते हंसमध्ये येत असत, प्रकाशित होत होत्या. आणि त्यांनी वाचकांच्या मनावरती जे गारूड केलं होतं हे त्या 60 आणि 70च्या दशकामध्ये सुद्धा कोणाला कळेल असं होतं. ज्या वेळेला जीएनच्या कथा इतर भाषांमधून गेल्या, किती गेल्या, त्यांना योग्य ती मान्यता मिळाली किंवा न मिळाली याविषयी मी काही सांगू शकणार नाही. पण मराठी वाचकांपुरता तरी मराठीतल्या सर्वश्रेष्ठ लेखकांमध्ये त्यांची गणना होईल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र संदेह नाही. मला आठवतं 2005 साली मराठीचं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं 1805 मध्ये. 2005 साली त्याला 200 वर्ष पूर्ण झाल्या निमित्तानं आम्ही एक श्रेष्ठ पुस्तके विशेषांक काढला होता. त्यात बराच प्रयत्न करून 20 पुस्तकांची यादी आम्ही प्रकाशित केली होती आणि त्यांच्यावरची परीक्षणं
त्या दिवाळी लिहिली होती. त्याच्यामध्ये दोबी कुलकर्णी यांनी काजळ मायाचं परीक्षण केलं होतं. त्याचं शीर्षक होतं अल मक्तूब मक्तूब. अल मक्तूब मक्तूब. द मॅन हू न्यू टू मच हा पिक्चर त्याने पाहिला असेल हिचकॉकचा. त्यांना डोरिस डेचं गाणं माहिती असेल, के सरा सरा. तो अर्थ याच्यामध्ये सूचित आहे. व्हॉट एव्हर हॅपन्स हॅपन्स. तर ते मला ते परीक्षण अतिशय आवडलं होतं आणि त्याला लोकांचा, वाचकांचा देखील खूप प्रतिसाद आला होता. तर आजच्या कार्यक्रमाविषयी केव्हा तरी फोनवर बोलताना, केव्हा तरी म्हणजे खरं सांगायचं तर कालच, मी साताऱ्याचे आमचे एक मित्र दत्तप्रसाद दाभोळकर यांच्यापाशी उल्लेख केला, असं एक प्रकाशन आहे वगैरे. तर आज सकाळी 11, 11:30 वाजता त्यांचा मला व्हॉट्सॲपवरती मेसेज आला. त्यात त्यांनी असं म्हटलंय, मी म्हणजे दाभोळकर, निशिकांत मिरजकर, जे दिल्लीमध्येच त्यांच्या शेजारीच त्यांची संस्था होती, आणि महत्व हातकणंगलेकर सर. त्या हातकणंगलेकरांनी याच्यात पुढाकार जास्त घेतला, पण या तिघांनी म्हणून एकत्रितरित्या GA यांच्या 12 प्रमुख कथा निवडल्या आणि त्या 12 कथांचा अनुवाद करून आपण घ्यायचा आणि हिंदीमध्ये अनुवाद करायचा आणि तिथल्या प्रमुख लेखकांकडे, ग्रंथालयांकडे त्या पाठवायच्या, अशी त्यांची योजना होती. मराठीतल्या एका प्रख्यात प्रकाशकाकडे त्यांनी याबद्दल विचारणा केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की 40,000 रुपये खर्च होईल. तर त्यावेळेला मिरजकर, दाभोळकर आणि हातकणंगलेकर यांनी ते पैसे उभे केले. मुंबईला प्रीमियर ऑटो इलेक्ट्रिक म्हणून कंपनी होते, त्याचे मग भट म्हणून एक मालक संस्थापक होते. त्यांनी त्यातला सिनेमाचा वाटा उचलला होता. पण इतरांनी अनेकांनी मदत केली होती. अमोल पालेकरांनी 1,000 रुपये दिले होते. असे ते सगळे पैसे गोळा करून त्यांनी त्या प्रकाशकाकडे दिले. पुढे ते पुस्तक निघालं का नाही हे काही दाभोळकरांना सांगता आलं नाही. पण त्यांच्या याच्यामधलं शेवटचं वाक्य असं होतं, त्या 12 कथांच्या अनुवादावरती, हिंदी अनुवादावरती, आणि ते सगळे अनुवादक साहित्य अकादमी विजेते होते आणि दिल्ली विद्यापीठामध्ये मिरजकर शिकवत असल्यामुळे त्यांचा परिचय होता. परंतु एकाचीही प्रतिक्रिया वाचकाची त्यांच्यापर्यंत पोचली नाही. आणि मग दाभोळकर म्हणतात की विश्व साहित्यात मराठीला मानाचे काय, नामाचे सुद्धा स्थान नाही. हे म्हणजे खूप अस्वस्थ करणं असं वाक्य मला त्यांचं वाटलं. कारण खरं सांगायचं तर मराठीमध्ये अनेक उत्तम लेखकांनी उत्तम कलाकृती निर्माण केल्या आहेत, पण का कोण जाणे इतर भाषांमध्ये आपली पुस्तकं पुरेशी पोचलेली नाहीत. मला वाटतं आता सनातन हा एक अपवाद असावा, पण तो अपवादच आहे. 1987 साली JNE वर झाले. 64 वर्षांचं आयुष्य. शेवटची 3 वर्ष पुण्यामध्ये तशी आजारपणातच गेली. बरोबर आहे ना नंतर ती शेवटची 3 वर्ष. पण या मर्यादित आयुष्यात सुद्धा त्यांनी अतिशय निष्ठापूर्वक लेखन साधना केली आणि सामाजिक बांधिलकीपेक्षा लेखनाशी बांधिलकी ही त्यांनी अधिक कसोशीने जपली. त्यांच्या निधनोत्तर 38 वर्ष गेल्यानंतर देखील असं एखादं पुस्तक त्यांच्या अभ्यासकाला लिहावंसं वाटावं याच्यातच त्यांचा मोठेपणा हा आपल्या लक्षात येतो. या पुस्तकाबद्दल थोडंसं बोलावंसं वाटतं. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लेखकांना नमूद केलं आहे की जे खूप काळजीपूर्वक वाचायला लागतात. लेखक लिहितो, GA कुलकर्णी यांचं लेखन वाचताना प्रत्येक वेळी त्याचे नवनवीन पैलू ध्यानात येतात. पण ते ध्यानात घेण्यासाठी त्यांनी लिहिलेले प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द काळजीपूर्वक हाताळावा लागतो. JNE एका पत्रात लिहिले होते, शब्द भराभर कासवाप्रमाणे उलटत जावेत, मग त्यांच्या मागचे मऊ हळवे अर्थ दिसू लागतात. JNचे लेखन असेच कासवाप्रमाणे आहे.
त्यातले शब्द उलटून नाही तरी हातात घेऊन निरखून पाहिल्याशिवाय त्यांचे अर्थ लक्षात येत नाही. जीएनचे लेखन एकदा वाचले आणि संपूर्णपणे सर्वार्थाने समजले असे सहसा होत नाही. तसे ते आपल्याला समजले असा दावाही कोणी करू नये. इतक्या दक्षतापूर्वक, काळजीपूर्वक, एकाग्रतेने अशा प्रकारचं साहित्य वाचणारे किती वाचक आज असतील हा विचार हे पुस्तक वाचताना, ही प्रस्तावना वाचताना माझ्या मनामध्ये आल्याशिवाय राहिला नाही. जीएनना आपलं खाजगीपण जपावं असं प्रकर्षाने वाटत होतं. या पुस्तकामध्ये लेखक कुलकर्णी लिहितात, द रायटिंग नॉट द रायटर, द रायटिंग नॉट द रायटर, यावर जीएनची श्रद्धा होती. लेखकाला वाचकाने त्याच्या लेखनातून बघावे, त्या पलीकडे तो काळा आहे की गोरा, भांग उजवीकडे पाळतो की डावीकडे, सूट घालतो की धोतर नेसतो, पितो की पित नाही, असल्या कुतूहलांना काही अर्थ नाही असं त्यांना वाटत असेल. वाचकांच्या उत्सुकतेचा आणि नंतर टीकेचा विषय झालेले त्यांचे ते सुप्रसिद्ध खाजगीपण त्यांच्या याच श्रद्धेतून आले असावे. तरीही आपल्या लेखनातून स्वतःला संपूर्ण वेगळे ठेवणे जीएनना प्रत्येक वेळी जमलेच असे नाही. त्यांच्या नकळत त्यांच्या लेखनात त्यांच्या स्वतःची, त्यांच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या आवडीनिवडीची काही अस्पष्टता होईना प्रतिबिंबे पडली. जीएनचे वेगळ्या वेगळ्या विषयांबद्दल, व्यक्तींबद्दल जे पूर्वग्रह होते त्याचा उल्लेख या पुस्तकामध्ये 8-10 ठिकाणी तरी आलेला आहे आणि विस्ताराने आलेला आहे. आणि त्या पूर्वग्रहांपैकी काहींचा त्यांनी उल्लेखही केलेला आहे. उदाहरणार्थ एके ठिकाणी लेखक लिहितो, संत साहित्याविषयी जी ए कुलकर्णी यांचे जबरदस्त पूर्वग्रह होते. संतांचा मानवी स्वभावाशी, आता उद्धृत आहे पुस्तक, संतांचा मानवी स्वभावाशी अत्यंत कमी परिचय होता म्हणून सगळे संत साहित्य अत्यंत मर्यादित, कोते आणि त्या संतांच्या व्यवसायाशी निगडीत झाले. माळी विठ्ठलाला कांदामुळे वांगी समजतो, चांभार स्वतःला वाहन समजतो. हे विठ्ठला, माझ्या आयुष्यावर तुझ्या पावलांचा रंधा मार असे एखाद्या सुतारांनी लिहिले आहे की काय ते शोधून पाहिले पाहिजे असे त्याने उपरोधाने म्हटले. हे जे पूर्वग्रह आहेत आणि स्वतःचं खाजगीपण त्याच वेळेला जपणं, याचा थोडासा अंतर्विरोध मला जाणवतो. एकीकडे तुम्ही स्वतःचं खाजगीपण जपता, पण त्याचबरोबर तुमच्या पूर्वग्रहांतून तुम्ही स्वतः तुमच्या लेखनामध्ये सतत व्यक्त होत असता. अशी अनेक उदाहरणं इथे देता येतील. मर्यादित वेळेत एक सगळं वाचता नाही, पण जीएनचे पूर्वग्रह किती प्रखर होते याची अनेक उदाहरणं या पुस्तकामध्ये आहेत. कथेचं आजच्या समाज जीवनातील स्थान काय असेल याविषयी शेवटच्या 4-5 मिनिटात बोलावं असं मला वाटतं. मला 20 मिनिटं वेळ दिला होता, 5 मिनिटं शिल्लक आहे. तुम्ही कुठल्याही पुस्तकांच्या दुकानामध्ये गेलात तर कथा या विषयाला वाहिलेला एखादा खण तुम्हाला दिसेल. बहुसंख्य पुस्तकं हे अनुवादित असतात, इंग्रजीतून आलेली, टू डू, व्यक्तिविकास अशा विषयांना वाहिलेली असतात, कादंबऱ्याही असतात. पण कथा हा विषय खूप कमी प्रमाणामध्ये त्याचं प्रकटीकरण होताना दिसतं. याचं एक कारण अर्थातच मासिकांसारखं जे माध्यम कथांच्या प्रकटीकरणाकरता आवश्यक होतं आणि एकेकाळी होतं, किंवा एकूणच ललित साहित्याकरता ते आवश्यक होतं, तशा प्रकारच्या माध्यमांची वानवा हे एक मोठं कारण आहे. जेन ऑस्टेनच्या सगळ्या 4ही कादंबऱ्या या मासिकामधून प्रकाशित झाल्या. चार्ल्स डिकन्सची प्रत्येक कादंबरी प्रातिभ साहित्याच्या निर्मितीकरता सुद्धा आवश्यक असते, पण त्याची वानवाद आपल्याला जाणवते. ते त्याचं एक कारण असू शकेल. दुसरं असं की आजच्या वाचकाकडे बैठक मारून बसायचं, 1-1.5 तास वाचायचं, इतका निवांतपणा, इतका अवधी
असतो का याविषयी देखील मला शंका वाटते. आज जर जे निर्माण झाले असते तर त्यांना एवढा वाचक वर्ग लाभला असता का, असा वाचक वर्ग मिळाला असता का, मिळेल का, याविषयी देखील माझ्या मनावर शंका आहे. कारण आजच्या एकूणच आपल्या समाज जीवनात बघताना मला जाणवतं की निवांतपणा ही संकल्पनाच आता कुठे अस्तित्वात राहिलेली नाही. मोबाईल शिवाय 15 मिनिटं सुद्धा लोक राहू शकत नाही, ते वास्तव आहे. मी माझ्या आजूबाजूला बघतो, त्यात तरुण पण असतात, धवलकेशी वर्गाचे पण असतात, पण कोणीही असा सलग 2-3 तास बैठक मारून पुस्तक वाचत असेल असं दिसत नाही. अशा काळामध्ये ज्या प्रकारच्या साहित्याच्या वाचनाकरता, आस्वादाकरता निवांतपणा आवश्यक आहे, तशा प्रकारची साहित्याची निर्मिती आणि त्याचा आस्वाद, या दोन्ही गोष्टी दुरापास्त आहेत. वर्ड्सवर्थनी काव्याची केलेली व्याख्या आपल्याला सर्वांना परिचित असतेच. पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ एन इमोशन. पण आता वाक्याचा पूर्वार्ध आहे, त्यानंतर अर्धविराम आहे आणि तो उत्तरार्ध असा आहे, रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. तर ट्रँक्विलिटी ही जी खऱ्या प्रकारच्या साहित्याच्या निर्मितीकरता आवश्यक असते, ती आजच्या जीवनामध्ये कुठे दिसणं फार अवघड झालं आहे. आपण आपल्या सगळ्यांच्या अनुभवाशी आपण स्वतःच विचार करावा की दिवसभरामध्ये असा किती वेळ असा असतो की जेव्हा आपण खऱ्या अर्थानं निवांत असतो आणि आपल्याला जाणवेल की खरोखरच आपल्याला खोलात जाऊन साहित्याचे आस्वाद घ्यायला जो वेळ द्यायला हवा तो आपण देऊ शकत नाही. आणि अशा प्रकारचे वाचकच जर नसतील तर अशा प्रकारच्या लेखनाला देखील वाव मिळणं फार कठीण आहे. आज आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याबद्दल सगळेच आनंद व्यक्त करतायत. आणि कधी नव्हे तो मराठी भाषेचा प्रश्न इतक्या ऐरणीवर आलाय. टीव्हीवर तर कुठलाही चॅनल कधी लावा आणि मराठी बोलले पाहिजे, मराठी अमुक अशी चित्र दिसतात. हे दिसतंच तुम्हाला. इतक्या प्रखरपणे मराठीचा पुरस्कार कधी होत नव्हता. आता आज होते त्याची कारण राजकीय असणारे उघड आहे. पण केवळ अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला कुठल्या तरी सरकारी अधिकाऱ्यानं त्याच्या सहीने एक फतवा काढला, गॅझेटमध्ये नोंद झाली म्हणून काही ती भाषा श्रेष्ठ ठरत नाही. त्याच्याकरता GN सारखे लेखक निर्माण होणं हे आवश्यक आहे. बऱ्याच मध्ये आता हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी मी जरा लवकर आलो, उमाताईंशी बोलत होतो, त्यांच्या शेजारीच बसलो होतो. त्या म्हणत होत्या ही लेखकांची पण जबाबदारी आहे तरुण वाचक किंवा एकूणच वाचक आकृष्ट करण्याकरता त्यांनी देखील त्या दर्जाचं लेखन करायला हवं. ही लेखकाची जबाबदारी आहे, वाचकाची पण आहे, दोघांची उभयपक्षी आहे. पण खरोखरच ज्यांना चांगल्या साहित्याच्या निर्मितीची आस आहे, त्याची गरज जाणवते, त्यांनी एक आव्हान म्हणून आपल्या जीवनामध्ये असा एक निवांतपणा जपला पाहिजे. तसा जर आपण जपला नाही तर खऱ्या अर्थानं खऱ्या दर्जाचं साहित्य हे प्रसवणं हे लेखकांना देखील अवघड आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी डॉक्टर संजीव कुलकर्णी यांचं अभिनंदन करतो. त्यांनी मला इथे बोलावलं त्याबद्दल त्यांचे नंदाते पैठणकरांचे आभार मानतो. आणि आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येनं इथं जमलात याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. मला दिलेली 20 मिनिटं संपली आहेत तेव्हा थांबतो. धन्यवाद सर. एक छोटीशी गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते. मग अशी तुम्ही जो भाषांतराचा विषय म्हणालात, तर काही वर्षांपूर्वी मी गौरी देशपांडे यांचं कारावासातून पत्रे या याच्यातील काही एक भाग जर्मन भाषेमध्ये मी ट्रान्सलेट केला होता. आणि त्याचे काही प्रयोग पुण्यात आणि जर्मनीमध्ये पण मी केले होते. आणि तिथल्या लोकांना इतकं कौतुक वाटलं की तुमच्या भाषेमध्ये इतका पुढचा विचार करणारी अशी कोणीतरी एक लेखिका आहे. आणि त्यावेळी मला खरंच खूप अभिमान वाटला होता की
मी मराठी भाषेत बोलते आणि माझी ही भाषा आहे आणि हे साहित्यामधला छोटासा का होईना भाग मी दुसऱ्या भाषेतून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकले. धन्यवाद सर. यानंतर मी डॉक्टर उमाताई कुलकर्णी यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, आणखीन समोर पण जे बरेच ओळखीचे, आणखीन ज्यांना साहित्याविषयी आस्था आहे असे बरेच जण दिसत आहेत. या आजच्या कार्यक्रमाला एवढी सगळ्या संख्येने तुम्ही सगळे आलात त्याच्यामुळे सुरुवातीलाच, कारण आज गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम असल्यामुळे जसे हॉल मिळायला नंदाताईंना अडचण आली तसे आज प्रेक्षकांची पण जरा वानवा होईल असं वाटलेलं होतं. पण ते बघायला गेलं तर आज चांगल्या संख्येने आणि हे जरासं आतल्या बाजूला असलेल्या सभागृहात सुद्धा सगळे येऊन पोहोचलात, तर त्याबद्दल मी आमच्या सगळ्यांच्या वतीने आधी तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. आज हे जी.ए. कुलकर्णींच्यावर बोलायला नंदाताईंनी मला बोलवलं, तर मला थोडंसं असं हे वाटतं की मी काही साहित्याचे असे नाही, मी वाचकच्या बाजूची बाई आहे आणि मी अनुवाद सुद्धा त्या वाचक या भूमिकेतून करत असलेले अनुवाद कार्य मी करत असते. तर त्यामुळे मला वाचक म्हणून थोडंफार या सगळ्या प्रकारामध्ये जे काही जी.ए. कुलकर्णींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने जे काही चार विचार मला मांडायला मिळत आहेत, तर ते मी संधी घेणार आहे. सर्वप्रथम आज हे जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्यानिमित्त संदीप कुलकर्णी आणखीन नंदाताईंचं पुस्तक पण आपण बघणार आहोत याच्यानंतर. या दोघांनी लेखकांचं अभिनंदन करते. संदीप कुलकर्णींचं याच्या आधीचं पुस्तकही मी पाहिलेलं होतं आणि मला त्यांचा तो प्रांजळपणा फार आवडला की मला उमगले तसे, मला समजले तसे, अशा पद्धतीने त्यांनी जो आपला जे एक स्टँड ठेवलेला आहे हे अगदी खरं आहे. कारण जी.ए. सारखा लेखक जो आहे तो असा चिमटीत सापडत नाही. चिमटीत सापडला मला हा लेखक पूर्णपणे असं आपण म्हणायचं धारिष्ट करू शकत नाही. मी स्वतःला फार चांगलं म्हणजे नशीबवान मानते की मी कन्नडची अनुवादिका नाही, नाहीतर माझ्यावर जी.ए. ट्रान्सलेट करायची पाळी आली असती तर माझे हाल होते. कारण आधी ती कथा 100% कळली, इथंपर्यंत यायलाच आपल्याला कितीतरी जो म्हणजे मी नेहमीच असं मानते की लेखक आपल्या टायटल पासून शेवटच्या शब्दापर्यंत एक व्यूह तयार करत असतो आणि अनुवादकाला त्याच्या आत शिरून ते सगळं उलगडायचं असतं. तर हा व्यूह लक्षात येणं जे आहे ते जी.एनच्या कथांच्या बाबतीत किती अवघड आहे ते आपण ज्यांनी जे तुम्ही सगळ्यांनी वाचलेले आहेत, त्यामुळे मी परत त्याविषयी सांगायचं कारण नाही. मला नंदाताईंचं या निमित्ताने जरासा जास्त सुरुवातीलाच सांगायचं आहे, कारण आपण जी.एच्या मध्ये शेरलोक जी.ए. विषयामध्ये नंदाताईंचं मला फार विशेष वाटतंय. कारण आपण सगळेजण बघतो की त्या ज्या एका निष्ठेने, ज्या प्रेमाने, ज्या कष्ट घेऊन हे गेली जवळजवळ 25-26 वर्ष कार्यक्रम करत आहे. म्हणजे आता माझं भानुकाळेंच्या बरोबर तेच बोलणं झालं. म्हणजे जी.एनचं पण एक विशेष आहे की त्यांनी आपल्या या बहिणींना एवढा मोठा आधार दिला आयुष्यभर, आणि नंदाताईंचं पण हे विशेष आहे की त्यांनी ते समजून घेतलं ऋण, आणि आपल्या हातात केवढा मौल्यवान हिरा आहे हे त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यामुळे इतकी वर्ष सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रम करत राहणं हे म्हणजे ज्यांनी कार्यक्रम केलेले असेल त्या सगळ्यांनाच ही लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. त्यांचं आता हे दुसरं जे पुस्तक येते त्याच्याही विषयी मला तरी उत्सुकता आहे. त्याच्यामध्ये त्यांचा गेल्या 25 वर्षाचा सगळा प्रवास असणार आहे. तर मला त्यामुळे ते पण मला त्या निमित्ताने आधीच व्यक्त करायचं आहे. मला दुसऱ्या एका बाबतीत नंदाताईंच्या विषयीचा एक ऋण व्यक्त करायचं आहे. ते असं आहे, म्हणजे व्यक्ती म्हणून त्यांच्या विषयीची एक बारीकशी आठवण, जेव्हा माझी त्यांची ओळख नव्हती तेव्हाची व्यक्ती म्हणूनची आठवण माझ्या मनात अगदी कोरली गेलेली आहे. ती अशी आहे की त्या कधी काळी जे नोकरी करत होत्या, आता त्या विसरल्या पण असतील, त्यांची एक कलिग होती आणि ती सिंगल पेरेंट होती आणि तिचा पाय मोडला. तर पाय मोडलेला असताना या बाईंनी तिला निरोप पाठवला की आता पाय मोडल्यावर तू
काय करणार ना, सिंगल पॅरेंट मूल लहान. तर त्यावेळेला नंदाताईंनी निरोप पाठवलेला होता की पाहिजे तर सांग, मी तुझ्याकडे येऊन तुझं प्लास्टर निघेपर्यंत येऊन राहते. आता ही आपल्या सगळ्यांना आपण ज्या वातावरणात राहतो आजूबाजूच्या मंडळीनं सांभाळायच्या, त्या पद्धतीने नंदाताईंचा हा एक स्वभाव वेगळा आहे. म्हणजे मला फार ती घटना मी विसरूच शकत नाही. आणि त्यानंतर जेव्हा मी प्रिय बाबू अण्णा पुस्तक वाचलं, त्याच्यानंतर माझा त्यांचा जरासा जास्त परिचय झाला. त्याच्यावेळी ही जी घटना मी सांगते, यावेळेला मी त्यांना ओळखत नव्हते. फक्त जीएनची बहीण असं एक वलय अशा पद्धतीने मी बघत होते. पण जेव्हा मी प्रिय बाबू अण्णा वाचला, आणि जर का मी असं म्हटलं की मला जीए कळायला त्याने आणखी थोडीशी मदत झाली, तर मला माहित नाही म्हणजे तुमच्यापैकी किती जणांना पटेल, पण मी माझा अनुभव सांगते. आपण आता जसे जीए समजले तसे उमजले तसे असंच करतो आहोत. तर मी माझ्या पद्धतीने मला कसं जीए समजत गेले त्या पद्धतीनेच मला मांडायचं आहे. त्याच्यामध्ये म्हणजे असं झालं, जीएनच्या विषयीच्या बाकी सगळ्या त्यांच्या ज्या कथा आहेत, रूपक कथा म्हणा किंवा त्याच्या मोठ्या मोठ्या कथा आहेत, इस्किला म्हणजे बाकीचं फार डिटेल मी सांगत नाही. त्या ज्या सगळ्या कथा आहेत, त्या कथा वाचता वाचता तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे आपण सगळे पूर्ण 100% भारावून जातो, म्हणजे गुंगून जातो त्या सगळ्यामध्ये, त्या पूर्ण व्यूहरचनेमध्ये गुंगून जातो. किंवा सुनीता त्यांचा जीएनचा पत्रव्यवहार जेव्हा प्रकाशित झाला, त्या वाचताना तर आपण दिग्मूढ होतो की ह्या माणसाला केवढं नॉलेज आहे, केवढी काय डेप्थ आहे, काय सेन्सिटिव्हिटी आहे. सुनीता त्यांच्या बरोबरची त्यांची म्हणजे हे दोन्ही गोष्टी असणं, म्हणजे बुद्धिमत्ता असणं आणि सेन्सिटिव्हिटी असणं, या दोन्ही गोष्टी एकत्र असणं ही जरासा म्हणजे उत्तम लेखकाला फार आवश्यक असलेली गोष्ट आहे असं मला तरी वाटतं. यातला एकही कमी असला तरी घडतंय पकडे. पण हे जे ह्या ज्या कथा मी त्या वाचत होते, पण त्या प्रत्येक वेळेला माझी अशीच रिॲक्शन होती की वा काय ग्रेट आहे, वा काय उत्तम आहे. पण त्या कशाशा तरी माझा संबंध आहे असं मला त्यावेळेला वाटत नव्हतं. हे सगळं खूप सुंदर आहे, खूप छान आहे, खूप गोड आहे, निगूढ आहे. हे म्हणजे हे एखादं कोडं सोडवताना जसं आपलं डोक्याला झिंझिण्या येतात तशा पद्धतीचं ते पूर्ण कथा वाचून झाल्यावर डोक्याला असा जो एक ताण यायचा आणि तो पूर्ण भावनिक कल्लोळ माजायचा, त्याचा मला फार हे वाटायचं. पण जेव्हा त्यांच्या त्या इतर कथा आहेत, त्याचं सुद्धा मी एक फक्त उदाहरण कैरी म्हणजे तुम्हाला त्या जातीतल्या कथांची आठवणी, त्या कथा मात्र मी जेव्हा वाचत होते तेव्हा मला सतत एक असं वाटत होतं की या कथा लिहिणारा लेखक आणि ह्या कथा लिहिणारा लेखक या दोघांच्या मध्ये काय साम्य, काय ह्यांचं नाटक आहे. म्हणजे या कथांचं इतकं म्हणजे छोट्या छोट्या अनुभव, ते कुठली तरी आत्या, कुठली तरी मावशी, त्यांच्या खेड्यातलं ते वर्णन, हे सगळं एकीकडे अगदी असं जीवनानुभव सारखं येत आहे. आणि ह्या ज्या कथा येतात त्या अशा प्रगल्भ पद्धतीने की ज्या कथा एकदा वाचून उमगणार पण नाहीत, अशा कथा. आणि ही कथा वाचली की एकदम थेट हृदयाला भिडणाऱ्या कथा, या दोन्हीच्या. आणि इथं महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे जीएनच्या विषयी काय 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 तेव्हा चालायचं की जीए भेटत नाही, जीए मोठ्या मोठ्या लेखकांना परत पाठवतात, किंवा मग ते कथा आपल्याला आपण सगळ्या त्या काळखंडामध्ये ऐकलेल्या आहे. तर मला कुठेतरी म्हणजे माझा एकीकडे अनुवादाच्या निमित्ताने मी कन्नड लेखकांच्या बरोबर माझा संपर्क येतच होता. ती लोक भेटायची, त्यांच्याशी गप्पा व्हायच्या, त्यांच्याशी मी माझ्या निर्बुद्ध शंका वगैरे विचारायची. क्रिएटिव्ह शंका काही माझ्या निर्बुद्ध पण असतील, पण ते मला उत्तरं द्यायचे. हे सगळं मी एकीकडे बघत होते आणि मला या तिन्हीची सांगड कुठे घालता येत नव्हती. तर जेव्हा मी बाबू अण्णा पुस्तक वाचलं, प्रिय बाबू अण्णा, तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा इथं कुठेतरी ते नातं मला कळू शकते. आणि मग नंदाताईंच्या बरोबर माझा जसा परिचय झाला आणि नंदाताईंच्याकडनं पुस्तकात सुद्धा न आलेले कितीतरी घटना त्या नाही, बाबू अण्णा तेव्हा असं म्हणाला, असं तसं त्या ज्या काय सांगत होत्या, त्यातून मला ते व्यक्तिमत्व जास्त मला जे कळाले असं मला एक वाटणं जे असतं ते वाटणं मला त्याच्यानंतर झालेलं आहे. दुसरं म्हणजे आणखीन एक काय आहे की मी बेळगावची, त्यामुळे आता मला प्रकाश संतांचा पण उल्लेख करायला पाहिजे. माझं माहेर जे आहे ते ठळकवाडीला, म्हणजे प्रकाश संतांची जी 4 पुस्तकं आहेत ती सगळे आमचंच बालपण आहे असं समजा. इतपत आम्ही त्या वातावरणात वागलेलो आहे. म्हणजे तिथं काँग्रेस वगैरे वगैरे ते जे काय सगळ्यात तपशील, पहिलं गेट, दुसरं गेट, मी आता सुद्धा बेळगावची ट्रिप केली तर ते सगळ्या जागा दाखवू शकते. इतकं प्रकाश संतांच्या संपूर्ण लिखाणाबरोबर आम्ही
म्हणजे त्यांचं साहित्यिक मूल्य एकीकडे आणि एकीकडे ह्या पद्धतीचं एक रिलेशन. तर G.A. कुलकर्णींच्या बरोबर पण माझं ते रिलेशन जे तयार झालं त्याला कारणीभूत नंदाताई आहेत. आणि त्यामुळे त्याच्यानंतर मग मी त्यांच्या ज्या कथा पुन्हा पुन्हा वाचल्या त्या प्रत्येक वेळेला मग ते सगळं मला ओळखीचं दिसत गेलं. इतक्या ओळखीचं दिसत गेलं की तिथं बेळगावचे कितीतरी संदर्भ येतातच. त्यामुळे म्हणजे तेच आणि तो सगळा परिसर. आणि त्याही पेक्षा काय माहिती काय, हे जे लोअर मिडल क्लास मध्यमवर्गीय म्हणजे अगदी अतिनिम्न मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थिती असलेल्या ब्राह्मण कुटुंब, म्हणजे हे ब्राह्मण कुटुंब असे मी जरा जोरात काय म्हणते की त्यांच्यावर बाकीच्या दडपण पण खूप असतंय. ती गरिबी अशी सरळ म्हणजे आज माझ्याकडे खायला नाही असं म्हणण्यासारखी नसते. असं जे एक विचित्र ती ओढाताणवालं जे काय घर असतं ते मी माझ्या जवळून आमच्या नातेवाईकात बघितलेले आहे. त्यामुळे मला असं कधी हो हे असे आहेत घरं असं की आणि त्या सगळ्यामध्ये भावबंध सांभाळून ठेवणे. माझ्या जवळच्या नात्यातलं एक उदाहरण अशा पद्धतीचं आहे की हे सगळ्या परिस्थिती हीच या म्हणजे मी जी अगदी गरिबी सांगितली मी तशी आणि सासूर वाशिणी सून आणि म्हणजे तिथं आणखी ते एक दडपण आणि त्याच्यामध्ये त्याच गावामध्ये तिच्या आई वेगळा भाचा राहत असतो तर रस्त्यात खेळत असतो. ही बाई या घरात जाता नाही जाता दळायला दुसऱ्या घरी जायचं. ते जाताना ओच्यामध्ये शेंगदाणे घेऊन जायची आणि ह्या जाणाऱ्या मुलाला बोलवून हे घे मुठभर दाणे. म्हणजे ही मावशी त्या भाच्यासाठी एवढंच करू शकत होती त्या सगळ्या वातावरणामध्ये. G.A.च्या कथा वाचताना आपल्याला हे असं खूप भेटत राहतं आणि ते मला खूप माझ्या जवळ येत राहिलं. यातनं आणि एक उदाहरण देऊन मी थांबणार आहे कारण आपल्याला नंदाताईंना पण ऐकायचं आहे. याच्यातलं एक लक्ष्मी ह्या कथेवर मला वाटते तुम्ही पण ते लिहिलेलं आहे. लक्ष्मी ह्या कथेविषयी मला जर असं म्हणजे ते सगळं जो काही परिसर आहे म्हणजे ते सगळं बेळगाव नंतर ते कपलेश्वरीचं देऊळ. आता मी जे कपलेश्वरीचं देऊळ वगैरे पाहिलेल्याच्या आठवणी सांगते ती जवळजवळ 55-60 वर्षापूर्वीची आणि G.A.ने मला वाटते त्याच्या आधी 25-30 एक वर्ष तरी आधी बघितलं असेल ते सगळं. तर मी बघितले त्यावेळेलाही ते कपलेश्वरीची ते पाण्याचं हे जे होतं टँक म्हणू आपण ते सगळं भयावहच होतं. तिथं दरवर्षी एक माणूस मरतो अशी एक तेव्हा पण हे होतीच होती. म्हणजे काँग्रेस विहिरीत एक माणूस मरायचा दरवर्षी तसा तो तिथं एक मरायचा. म्हणजे ह्या बातम्या आम्ही सतत ऐकत होतो आणि ते वातावरण जे होतं ना ते अतिशय म्हणजे असं तिथं जाणं शक्यतो जाऊ द्यायचं नाही. म्हणजे अशा वयात आलेल्या मुलींना वगैरे आत जायचं नाही बाहेरच्या बाहेर असं करायचं. हे जे होतं ना हे मी पण बघितलंय. G.A.ने ते त्याच्यावरून मोठ्या प्रमाणात बघितलेलं असणार आहे. दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये जोगतेनीचा एक उल्लेख सारखा आहे. उत्तर कर्नाटकामध्ये किंवा इथं पण जोगतेनीचा उल्लेख येतोच येतो. ह्या म्हणजे आता ती व्यक्ती अशी असते की एकीकडे ती देवाला सोडलेली असते. तिला रागावायचं नाही. तिला काही म्हणजे तिचं काय द्यायचं ते 10 पैसे तांदूळ मुठभर द्यायचं. ती आपली त्या इथं गळ्यात बांधली ती हळदीचे ते चिमूट देणार हे सगळं चालायचं. पण आम्ही लहान असताना त्यांच्याविषयी एक भय पण असायचं की या मुलांना पळवून नेतात वगैरे अशा पद्धतीचं. म्हणजे त्यांच्यावर 100% विश्वास ठेवायचा नाही आणि त्यांच्याविषयीची श्रद्धा पूर्णपणे काढायची नाही. असं एक जे रिलेशन म्हणजे आपल्या G.A.च्या कथांमध्ये हे असं जे येतं ना ते सगळं ते उत्तर कर्नाटकातलं आहे हे मला अगदी माहिती आहे. आणि हे लक्ष्मीचं जे ती संपूर्ण गोष्ट जाते ते आचार्य गल्लीपर्यंत येते. आचार्य गल्लीचा संदर्भ आहे त्याच्यामध्ये शहापूर मधल्या आचार्य गल्लीचा संदर्भ आहे. आणि हे तर मी अगदी का सांगू शकते की तिथे एक राघवेंद्र स्वामींचा मठ आहे आणि त्याच्या समोर एक घर आहे. त्या घराचं वर्णन म्हणजे असं की आत तुम्ही म्हणजे एक कट्टा मोकळी जागा कट्टा आणि त्याच्यानंतर असा पुढचा दरवाजा उघडला आणि मागचा दरवाजा उघडला तर पुढच्या दरवाजा सगळे हे रेल्वेच्या डब्यासारखे एका पाठोपाठ एक घर खोल्या आणि तो दरवाजा उघडला की मागं आड पण दिसतो. तिथं ते ह्याचं आवळ्याचं झाड पण दिसतं आणि पार तिथून इथपर्यंत ती वाऱ्याची झुळूक पण येते. आणि तो दरवाजा बंद केला की सगळं घर पॅक होतं. म्हणजे कुठं त्याला वाराला पण जागा नाही आणि ह्याला पण जागा नाही. त्या घराचं बेळगावातली बरीच घरं याच पद्धतीची आहेत. पण त्या विशिष्ट घराचा मी का उल्लेख करतेय त्या घरामध्ये भाड्याने म्हणून राहायला आम्ही गेलो तर त्या घरामध्ये प्रत्येक खोल्यांमध्ये कोनाडे होते
आणि कोनाड्यामध्ये ऑलरेडी कुठं ह्याची शंकराची पिंड, कुठं नागाची हे दगड असतो, त्या नागाच्या युगलाचा दगड असतो तो. म्हणजे तुमच्या किंवा एखाद्या कोनाड्याला सगळं सजवलेलं की कदाचित मागच्या लोकांनी तिथे गणपती बसवला असेल, गौर बसवली असेल. म्हणजे तुमच्या श्रद्धा काय असतील त्या असोच, पण तिथं पाऊल टाकल्या तुमच्या मध्ये जीन्स मधनं इतक्या वर्षाचं जे काहीतरी संचित आलेलं असेल त्याला ते सगळं घर मिळून साथ घालायचं. तर हे जे काही ही जी अवस्था आहे ना, तर मला असं वाटतं की जीएने, म्हणजे मी क्रिएटिव्ह रायटर नाही, मी अनुवादिका आहे, पण मी ज्या प्रमाणामध्ये मी कथा कादंबऱ्याच्या निमित्ताने क्रिएटिव्हिटीच्या बाजूने जाऊन आलेली आहे, तर मला असं दिसतंय की हे असं जे बघितलेलं जे आहे जीएने, तो अनुभवलेला, तो त्यांचा अनुभवाचा भाग आहे. आणि त्यांनी म्हणजे तेच कपिलेश्वरी जेव्हा तुमचं लक्ष्मीच्या कथेमध्ये येते तेव्हा ते इतकं विलक्षण होतंय सगळं ते दृश्य. आणि तो नाग आणि त्याला ते हात लावल्यावर त्याचा एक तुकडा सोन्याचा होणे वगैरे हे सगळं जे आहे ना, ते सगळा प्रकार जो आहे तो माझ्यासारखीला, मी काही न म्हणणाऱ्या बाईला सुद्धा पटायला लागतोय. ते कन्व्हिन्स करायच्या लेवलला ते सगळं आणायची ताकद आहे ना, ती लेखकाची असते. आणि ते त्यांनी फार हे केलंय. आणि ते करताना आपल्याला पण कळत राहतंय की आपण कुठल्या तरी अंधश्रद्धेने हे बोलत नाहीये, पण ही जी पिढ्या आपल्यामध्ये जे काही ते जीन्स आलेले आहेत त्यांना ते सगळं वातावरण बरोबर साथ घालत आहे. आणि आपल्याला काहीतरी म्हणजे तो म्हणजे व्यक्त न करता येणार अशा पद्धतीच्या एका अनुभवापर्यंत जीए कुलकर्णी नेऊन सोडतात. आणि मला ह्या सगळ्या माझ्या मनातले हे जे 2-3 जीए होते त्या सगळ्यांना एकत्र करून करायच्या कामामध्ये मला नंदाताईंचा फार उपयोग झालेला आहे. तो मला इथं या निमित्ताने व्यक्त करायला मिळाला. इथं मला आणखी 1-2च गोष्टी सांगायच्या ते सांगून सांगते. एक म्हणजे जीएनच्या पुस्तकाचे इंग्लिश अनुवाद झालेत मला माहिती आहे, आणि कन्नड अनुवाद झालेले आहेत. कर्नाटकात एक चंद्रकांत पोकळे नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी जवळजवळ मराठीतल्या 150हून जास्त, 150 हा जुना आकडा आहे, आता त्यांची एव्हाना त्याच्यामध्ये आणि 10 पुस्तकांची तरी भर पडली असेल, एवढ्या मराठी पुस्तकांचे कन्नड अनुवाद केलेले आहेत. आणि तिथं सासणे पुस्तक पण आहेत, त्यांच्या पण 2 पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे. असं म्हणजे जयवंत दळवींच्या पासून आत्ताच्या अगदी नवीन लेखक जे आहेत, म्हणजे नदिष्ट वगैरे इथंपर्यंतच्या लेखकांचे त्यांनी अनुवाद केलेले आहेत. त्याच पद्धतीने जीए पण त्यांच्या हाताखालून गेलेले आहे. तर हा एक मला सांगायचा होता. आणि दुसरा एक महत्वाचा, आत्ताच भानुकाळे सरांनी एक विधान केलं, तर त्याच्यासाठी मला काय वाटतं ते पण मला सांगायचं की आज जीए लिहिते असते तर मला असं वाटतं की जीए आजही आजच्या या सगळ्याला टक्कर देऊन उभे राहिले असते. कारण काय की लेखकाला ज्या पद्धतीची डेप्थ पाहिजे आणि जे एक नॉलेज पाहिजे की जे कारण आजही त्या कथा वाचल्या जातात आणि आजच्या नवीन वाचकांना त्या भिडतात. आता वाचनापर्यंत जाणे हा चर्चेचा मुद्दा होऊ शकतो, पण काय होतंय की ते जे आजची पिढी जी आहे ती फार हुशार पिढी आहे म्हणून आपण, माझ्या अगदी सोप्या भाषेत म्हणजे, कारण त्यांना एक्सपोजर इतकं आहे इतकं प्रकारचं जग ते स्वतः फिरतात सगळ्या ठिकाणी. त्यामुळे लेखकावरचे चॅलेंजेस वाढलेले आहेत हे मान्यच करायला पाहिजे. कारण आम्ही जितके भाबडे वाचक होतो तशी आताची पिढी भाबडी नाही आहे, ती जास्त हुशार आहे आणि ती सगळ्याला लावून बघते, अशा पद्धतीची पिढी आहे. आणि मला वाटतं म्हणजे आज सुद्धा की जर जीए कुलकर्णी आज असते आणि आज लिहिते असते तर ते पण त्यांनी स्वतःला त्या पद्धतीने जे त्यांच्या पत्रातून किंवा त्यांच्या संवादातून जे जीए दिसतात आपल्याला त्या पद्धतीने ते स्वतःला वाढवत मोठं करत राहिले असते. आणि त्यांचा तो स्वभाव आपण पाहिलेला आहे. आणि त्यामुळे आज पण जीए असते तर आजही त्या आजच्या ह्या सगळ्या वाचन विषयक किंवा मराठी विषयक ज्या काही समस्या आहेत त्यांना तोंड देऊन नक्की जीए राहिले असते असं मला वाटते. धन्यवाद. मला बोलायची संधी दिली याबद्दल धन्यवाद उमाताई. उमाताई आता म्हणाल्या की मी फक्त अनुवाद करते, पण खरं तर अनुवाद ही एक यांत्रिक अशी प्रक्रिया नाहीये, त्यासाठी सुद्धा एक सर्जनशील मन असावं लागतं. त्यामुळे तुम्ही तेवढ्याच क्रिएटिव्ह आहात. यानंतर मी डॉक्टर संजीव कुलकर्णी यांना अशी विनंती करते
की त्यांनी आपले विचार मांडावेत. जीएनच्या 30 कथा अनुभूती आणि आस्वाद या माझ्या पुस्तकाच्या निमित्तानं आज इथं आलेले श्री भानू काळे सर, उमाताई कुलकर्णी, माझा PhDचा थिसिस मी ज्यांना अर्पण केला आहे आणि तो अर्पण करत असताना त्या अर्पण पत्रिकेवर तरी सुद्धा तुमची माया मला मिळते असं मी लिहिलेलं आहे, त्या नंदाताई पैठणकर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं जमलेले रसिक प्रेक्षक हो. मी या पुस्तकानिमित्त बोलताना माझ्या गेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी जशी सुरुवात केली होती तशीच आता करतो. आणि ती अशी की हेमिंग्वेने एका ठिकाणी लिहिलेलं आहे की लेखकाने लिहावं, लेखकाने आपल्या पुस्तकाविषयी बोलू नये, बोलण्याचं काम हे इतरांनी करावं. तरी सुद्धा या संकेताला थोडासा छेद देऊन हे पुस्तक मी का लिहिलं आणि हे आहे त्या स्वरूपात का लिहिलं याच्याविषयी थोडंसं मी मला मिळालेल्या वेळेमध्ये सांगणार आहे. त्याच्या आधी माझ्या आधीच्या वक्त्यांनी जी विधानं केली त्यावरून मला एक गमतीशीर कल्पना सुचली की आज जी असतं तर काय झालं असतं, आज जी असतं तर त्यांनी काय लिहिलं असतं, आज जी असतं तर मुळात त्यांनी काहीतरी लिहिलं असतं की नाही, आज जी असते तर ते फेसबुकवर असते का, आपल्याला कधीतरी पीपल यू मे नो मध्ये जीएनचं नाव दिसलं असतं का, माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये जी आहेत असं आपण एकमेकांना सांगितलं असतं का. गमतीशीर कल्पना आहे. जी अर्थातच या कुठल्याही नादाला लागले नसते. जी जन्मशताब्दी निमित्त जे काही कार्यक्रम झाले महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर, जी कुटुंबीय आणि आम्ही जीएनचे काही चाहते आम्ही मिळून जे काही कार्यक्रमांचं आयोजन केलं त्याच्यामध्ये सहभागी होताना आणि काही ठिकाणी बोलताना मला असं जाणवलं की बऱ्याच ठिकाणी अजूनही सामान्य वाचक किंवा अगदी जीएनचा वाचक सुद्धा जीएनची कथा म्हणजे काय आहे आणि जीएनच्या कथेचा आस्वाद कसा घ्यायचा आणि जीएनच्या कथेमधली सौंदर्य स्थळ काय आहेत याच्याविषयी ठराविक ठाशीव कल्पना मनाशी घेऊन जगत असतो. म्हणजे लोकांना विदूषक आवडते कारण विदूषक मधल्या भाषेने, विदूषक मधल्या रचनेनी आणि विदूषक मधल्या शेवटच्या कलाटणीनी ते लोक भारावून जातात. मग लोकांना आणखीन काय आवडतं, तर लोकांना काजळमाया हा कथासंग्रह आवडतो, पिंगळावेळ आवडतो, मग त्यातल्या हुंका आवडते, जखम आवडते वगैरे वगैरे. पण हे सगळं वाचत असताना त्यातला आनंद घेत असताना आणि जे आपल्याला आवडतात कथांमध्ये जी बारीक बारीक कुसर केलेली आहे, एक त्यांच्या स्वरांची एक बारीक अशी मींड आहे, ती खरोखर लोकांना कळते का. आणि जीएनच्या कथा ह्या फक्त गूढ कथा अशा नाहीत तर त्याचे बरेच प्रकार आहेत आणि त्यातल्या काही कथांमध्ये जीएनने एक सांकेतिकता वापरलेली आहे. ती सांकेतिकता लोकांना कळते का. 2 उदाहरण मी सांगतो जी वारंवार मी सांगत असतो आणि या पुस्तकामध्येही ती उदाहरणं मी दिलेली आहेत. पुनरपी नावाची जी कथा आहे, पुनरपी नावाच्या कथेमध्ये पुनरपी जननम पुनरपी मरणम या श्लोकावरून ती घातलेली कथा आहे आणि त्या कथेमध्ये आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी ती कथा वाचली असेल. तर माईंना घरामध्ये आलेली, दादांच्या मृत्यूनंतर घरामध्ये आलेली मांजरी, नवीन मांजरी, ही मांजरी म्हणजे सुद्धा एक व्यायला झालेली मांजरी आहे. म्हणजे जिथं एक आयुष्य संपतं तिथून दुसरं सुरू होतं. त्यामुळे आधी दादासाहेबांचं आयुष्य संपलं आणि मग आपल्या लाडली नावाच्या मांजरीला 4 मुलं झाली आणि मग त्याच्यानंतर आलेली घरामध्ये मांजर ही हा त्या 4 मुलांचा पिता बोका नसून ती सुद्धा एक व्यायला झालेली मांजरीच आहे. म्हणजे आणखीन एक आयुष्य सुरू होणार, म्हणजे आणखीन एक आयुष्य संपणार आणि या घरामध्ये संपण्यासारखं आयुष्य फक्त आपलंच आहे, ही त्या माईंना होणारी जाणीव, हे त्या कथेचं मर्म आहे. हे मर्म मीच सांगतोय अशातला भाग नाही. हे मर्म माझ्यापेक्षा कितीतरी सक्षम लोकांनी कितीतरी याच्यापेक्षा जास्त चांगल्या शब्दात सांगितलेलं आहे. पण हे मर्म सांगेपर्यंत जीएनना हे असं अपेक्षित होतं
हे बऱ्याचशा लोकांना कळालं नाही. आणि ते कळालं नसूनही लोक जे आपल्याला खूप आवडतात, आपल्याला खूप समजतात असं म्हणत आहेत, त्यांच्याविषयी माझी तक्रार नाही. लोकांना जे आवडले, जे न समजता जरी आवडले तरी त्याच्याविषयी आपण काही तक्रार करायचं कारण नाही. जखम नावाची माझी विशेष आवडती कथा ही फारशी प्रसिद्ध नाही. ही एक जोडपं आहे. त्या जोडप्याला एक मुलगा आहे. त्या मुलाच्या डोक्यावर परिणाम होतो आणि त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. अशी ती ढोबळ मानानं कथा आहे. की तिच्या नवऱ्याचा जो एक मित्र असतो, तो मित्र आणि त्या नवऱ्याचा म्हणजे त्या जोडप्याचा मुलगा यांच्यामध्ये असलेलं साम्य हे जीएनी एक अतिशय तरल, अतिशय सूक्ष्म आणि सहजासहजी कळणार नाही असं लिहून ठेवलेलं आहे. तर हा जो भाग आहे जीएनच्या कथेमधला, किंवा अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या खूप वेळा जी ऐकल्या, वाचल्यानंतर, खूप वेळा त्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या थोड्या लक्षात आल्या आणि त्या गोष्टी इतरांच्या लक्षात याव्यात म्हणून मी तीच कथा अनुभूती आणि आस्वाद नावाचं पुस्तक केलं. आता ते लिहित असताना मला सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न असा की या कथांची निवड कशी करायची. कारण मला आवडलेल्या जीएनच्या कथा यावर जर लिहायचं झालं असतं तर मला जीएनच्या सगळ्याच कथांवर लिहावं लागलं असतं. म्हणून मग त्यातल्या त्यात दुर्लक्षित असलेल्या कथा, म्हणजे एक मित्र एक कथा नावाच्या कथेवरती मी लिहिलेली आहे जी फारशी लोकांच्या लक्षात नाही. त्या दृष्टीनं मला जीएनचं सोनपावले हे पुस्तक जास्त प्रकर्षानं भावलं. याचं कारण असं की जीएनची बाकी काजळमाळ आहे, पिंगळावेळ आहे, हिरवे रावे आहे, पारवा आहे, रक्तचंदन आहे, निळा सावळा आहे आणि त्यांचे पत्रांचे खंड आहेत. हे लोकांनी वाचलेले असतात. त्या मानानं सोनपावले मधल्या कथा ज्या जीएनी कदाचित त्याच्या सुरुवातीच्या काळात लिहिल्या असाव्यात त्या, आणि नंतरच्या काळामध्ये आकाश फुले मधल्या काही कथा वगैरे. तर या कथांचं वैशिष्ट्य असं की सोनपावले मधल्या कथा जीएनच्या या अनुवादित कथा आहेत. त्यातली मला विशेष आवडलेली कथा म्हणजे भिंतीतून जाणारा माणूस. भिंतीतून जाणारा माणूस ही मुळात फ्रेंच कथा, आता जीएनने केलेला अनुवाद, आणि आकाश फुले मधली एक मित्र एक कथा. भिंतीतून जाणारा माणूस आणि फलश्रुती या दोन कथा जीएनच्या वेगळ्या अशा मानल्या पाहिजेत, कारण त्या विनोदी कथा आहेत. तर जीएनच्या कथा विनोदी असतात का, जे विरोधी करत असत का, किंवा जे प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्यांच्या काही विनोदाला स्थान होतं का. तर जीएनचा विनोद हा सुद्धा मी पूर्वी म्हणलेलं तसं अस्वलाने केलेल्या गुदगुल्यासारखा आहे. तो असा निखळ पु ल देशपांडेंच्या किंवा उडावसच्या विनोदासारखा नाही. तो खू खू पासून खो खो हसवणारा विनोद नाही. तो रक्तबंबाळ करून डोळ्यातून अश्रू काढणारा विनोद आहे. तेही जीएनच्या विनोदाचं एक वैशिष्ट्यच मानलं पाहिजे. त्या दृष्टीने मला एक अरेरे विचारांतिका ही जीएनने लिहिलेली एकांकिका आणि फलश्रुती ही त्यांची कथा आणि भिंतीतून जाणारा माणूस ही कथा, या कथा मला विशेष वाटल्या आणि म्हणून मला त्या कथांविषयी लिहावंसं वाटलं. एक मित्र एक कथा हे तर वेगळंच रसायन आहे. एक मित्र एक कथा म्हणजे जीएनने एक वेगळा प्रयोग केलेला आहे. डॉक्टर जेकिल अँड मिस्टर हाईड सारखा त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी एक प्रतिमा तयार केलेली आहे आणि त्या प्रतिमेच्या विरोधी एक प्रतिमा तयार केलेली आहे. आणि या दोन्ही प्रतिमा आपण जर एकमेकांसमोर ठेवून बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं की या दोन्ही प्रतिमांमध्ये अर्धे अर्धे जीए आहेत. हा एक वेगळा प्रयोग आहे की एका प्रतिमेमध्ये जे आहे ते अर्धे जीए आहेत, त्याच्या बरोबर विरुद्ध जी प्रतिमा आहे त्याच्यामध्ये अर्धे जीए आहेत आणि हे दोन एकमेकांचे मित्र आहेत. असा एक अगदी वेगळा प्रयोग जीएने केलेला आहे. एक मित्र एक कथा ही कुसुम गुंजामधली मोठी कथा वाचल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं. अनपेक्षित शेवट जीएननी ज्या कथांचा केलेला आहे तिथं तो शेवट सर्वस्वी लोकांच्या लक्षात आला असं मला वाटलं नाही, म्हणून त्या काही कथा मला निवडाव्याशा वाटल्या. त्याच्यामध्ये निरोप ही कथा आहे. तर निरोप ही कथा सुद्धा अशी आहे की निरोप ह्या कथेमध्ये एक जीएननी सूक्ष्म असा संकेत ठेवलेला आहे. बऱ्याच वेळा तो लक्षात येत नाही की त्या अजस्त्र घोडागाडीतून जात असताना त्या नायिकेला रस्त्याच्या कडेला उभा असलेला आपला विश्वनाथ नावाचा भाऊ दिसतो. हे लोकांना सरळ चित्र वाटतं, पण हे सरळ चित्र नाही. त्याच्यामध्ये तिच्या तोंडी एक वाक्य जीएने घातलंय, म्हणजे पलीकडे सगळे असेच असते का.
म्हणजे ती सुद्धा पलीकडे गेलेली असते आणि तो विश्वनाथ सुद्धा पलीकडे गेलेला असतो. पलीकडे म्हणजे जीवनाच्या चक्राच्या पलीकडे. हा संकेत मला असं वाटलं की कुणीतरी जर उलगडून सांगितला आणि मग त्या संकेताच्या आधारावर जर लोकांनी ही कथा वाचली तर ती त्यांच्या जास्त लक्षात येईल, त्यातले सौंदर्य त्यांच्या जास्त लक्षात येईल असं मला वाटलं. रातराणी नावाच्या एका कथेविषयी मी लिहिलेलं आहे. कसा माणूस विचार करतो हे माणसाला कसं सुचतं. मला काय काय वेळा असं वाटतं की माझ्या पुस्तकाच्या कामानवाये सरोश आहे, मला हे क्षितिजाच्या पलीकडून असे संकेत येतात दैवी, आणि त्या दैवी संकेताची माझ्या लेखणीची कुरकुर म्हणजे प्रत्यक्ष देवदूतांनी केलेली ती माझ्यासाठी आळवणी आहे अशा अर्थाचा तो गालिबचा शेर आहे. त्यामुळे मला काही वेळा खरोखर असं वाटलं की हे केवळ प्रयत्न साध्य किंवा केवळ आपला व्यासंग आणि आपला सराव वाढवून होणार नाही. रातराणी या कथेमध्ये जीएनची एक आवडती कल्पना त्यांनी वापरलेली आहे की आपण एखाद्या ठिकाणी एखादं वाईट गोष्ट करतो आणि त्याचं परिमार्जन म्हणून आपल्याला काहीतरी भोगावं लागतं. ही सरधोपट कल्पना झाली. ही सुद्धा जीएनी वंशमध्ये वापरलेली आहे, प्रदक्षिणामध्ये वापरलेली आहे. याच्या पलीकडे जाऊन जे एक अगदीच वेगळी अशी कल्पना मांडतात की आपण एखाद्या ठिकाणी एखादं वाईट कृत्य करतो आणि त्याचं परिमार्जन म्हणून भलत्याच माणसाला, आपल्याशी निगडीत असलेल्या भलत्याच माणसाला भलतीच किंमत द्यावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ आपण इथं खड्डा खणला तर भलत्याच ठिकाणी एखादी टेकडी निर्माण व्हावी असं काहीतरी होतं. ही कल्पना मला समजायलाच अवघड आहे आणि ती कल्पना वापरून जीएनी रातराणीसारखी कथा लिहिली तर रातराणी ही एक ती कल्पना असती तरी सुद्धा एक चांगली कथा झाली असती. तर त्यामुळे मला हे फार विशेष वाटलं आणि म्हणून मग हा एक प्रयत्न म्हणून मी हे पुस्तक लिहिलं. जीएनच्या लहान कथांचा उल्लेख मी केला कुसुमगुंजामध्ये. गाराणे, बारसे, लग्न. आता बारसे ही सुद्धा कथा अशी आहे की बारसे या कथेमध्ये हणमा आहे, घरामध्ये बारसं आहे. त्या हणमाला असं वाटतं की आपलं बारसं झालं, तेव्हाही असंच झालं असेल. तो हणमा पोरका मुलगा आहे. पण बारसे ही कथा जर आपण बारकाईने वाचली तर त्याच्यामध्ये सुद्धा एक असा सूक्ष्म संकेत आहे की ती सासरला आलेली मुलगी आपल्या आईच्या गळ्यात पडून त्याला पूर्वीचं काहीतरी आठवतं आणि ती पूर्वीप्रमाणे रडू लागते. यांना काय म्हणायचं इथं, पूर्वी म्हणजे आधी काय झालेलं होतं. हा हणमा हा खरोखर परका आहे का तो त्या घरातलाच आहे. हे एक अगदी स्वस्त शब्द वापरायचा झाला तर डोकं भंजाळून टाकणारं प्रकरण आहे. असं करत असताना या अशा प्रकारची काय काय ठिकाणी व्याख्यान देत असताना लोकांनी मला विचारलं की मग असं सगळं जर आहे तर आपण हे कशाला वाचायचं, हा कशाला डोक्याला त्रास करून घ्यायचा. त्याच्यावर मग मी मॅलरीनं दिलेलं ते प्रसिद्ध उत्तर दिलेलं, बिकॉज इट इज देअर. एवढा आभाळा एवढा पर्वत कशाला चढून जायचा, कशाला एवढा त्रास घ्यायचा, बिकॉज इट इज देअर. शेवटचा एक मुद्दा सांगून, दोन मुद्दे सांगून थांबतो. एक म्हणजे जीएन विषयी मी बरंच लिहिलं. गेले जवळजवळ 15 वर्ष मी वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जीएन विषयी लिहित आलेलं आहे आणि हे जीएन वरचं माझं दुसरं पुस्तक. तरी सुद्धा हे पुस्तक मला लिहून यातल्या सगळ्या पात्रांना, घटनांना, नात्यांना जिवंत करावं असं का वाटलं. तर याचं कारण म्हणजे जीएननी असं लिहून ठेवलेलं आहे की त्यांचं लेखन हे त्यांच्या वयाच्या 25 पर्यंत त्यांनी बघितलेल्या लोकांना त्यांनी वाहिलेलं तर्पण आहे. त्याच्या पुढचा भाग असा की त्यांनी जे लिहिलं ती पात्र, त्या घटना, त्या कथा त्या आपल्या पाठीवर, आपल्या मानेवर अशा सिंधुदुर्गाच्या म्हाताऱ्यासारख्या येऊन बसतात. त्याच्यातून वाचकांना मुक्ती कशी मिळवायची म्हणून या कथा लिहून त्या पात्रांना मी वाहिलेलं एक तर्पण आहे आणि त्या जीएनच्या कथांमधनं, त्यांच्या पात्रांमधनं मुक्त होण्याचा हा एक माझा प्रयत्न आहे. शेवटची गोष्ट अशी की ग्रेस म्हणतात, मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदी परी खोल, दगडाचे माझ्या हाती वेगाने होतसे फुल. हे जरी ग्रेस म्हणत असले तरी मला वाटतं की मराठी मधला दुःखाचा सर्वात मोठा कवी
मानवी दुःख म्हणजे काय असतं तर जीएने टॉल्स्टॉयचं एक वाक्य दिलेलं आहे की ऑल हॅपी फॅमिलीज आर हॅपी अलाइक बट ईच अनहॅपी फॅमिली इज अनहॅपी इन इट्स ओन वे. दुःखाचे अनेक पदर असतात. आता जीएने त्यांच्या पिढीच्या अजून जीएननी केलेला प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये एकच मुद्दा नियतिवादाचा. जीएने नियतिवाद हा जाणून बुजून बुद्ध्या स्वीकारलेला होता. नियतिवाद हा त्यांनी एक आपल्या कथांमधली क्राफ्ट म्हणून स्वीकारलेला नव्हता. नियतिवादाचा त्यांनी अभ्यास केलेला होता आणि नियतिवादामध्ये हा एक जीएनच्या लिखाणाचा दोष मानता येईल की नियतिवादामध्ये त्यांनी फक्त नियतिवादाची काळीच बाजू दाखवली. नियतिवादच जर मानायचा झाला तर नीतिवादाच्या तत्वानुसार अनपेक्षितरित्या लोक सुखी होत असतील, अनपेक्षितरित्या लोक धर्मानी होत असतील, अनपेक्षितरित्या लोकांच्या वाट्याला सुख पण येत असेल, तो भाग त्यांनी निवडला नाही. त्यांनी हाच एक भाग निवडला. अशी ती वेगवेगळी जीएनच्या लिखाणाची असेही वेगवेगळे पैलू आहेत. तर असं काहीतरी गेल्या 2-3 वर्षामध्ये झालं आणि त्याच्या आधी इतकी वर्षे जीएफ असतानाही माझ्या हे लक्षात आलं होतं की आपल्याला यातनं कुठेतरी सुटका शोधली पाहिजे, यातनं सुटकेचा मार्ग आपल्याला शोधला पाहिजे आणि तो सुटकेचा मार्ग म्हणून हे पुस्तक असं मी निवडलं. या पुस्तकामध्ये काही कथांचा उल्लेख आहे. त्या कथा वाचकांनी कदाचित वाचलेल्या नसतील. त्या कथा वाचकांनी मुद्दाम शोध घेऊन वाचाव्यात आणि जीएनचं लिखाण आता जरी उपलब्ध होत असलं सहजासहजी तरी ज्या काळात जीएनने दिलं त्या काळात ते सहजासहजी उपलब्ध नव्हतं. कारण आपल्या लिखाणाच्या आवृत्ती पुस्तकाच्या आवृत्त्या निघू नयेत किंवा आपलं लिखाण सहजासहजी लोकांना वाचायला उपलब्ध होऊ नये असा जीएनचा प्रयत्न असायचा. त्यांनी एका ठिकाणी लिहिलेलं आहे की मी माझ्या लिखाणासाठी एवढे प्रयत्न करतो तर ते माझं लिखाण वाचण्यासाठी वाचकांनी तेवढे प्रयत्न करावेत आणि ते त्यांचं प्रसिद्ध वाक्य माझं लिखाण आवडलं नाही तर ते आवडलं नाही म्हणून त्याला टाकून द्या, झेब्रा आवडला नाही तर झेब्रा आवडला नाही म्हणून त्याला टाकून द्या, हा कसला पट्ट्याचा उंट असं म्हणू नका. तर असा तो सगळा प्रकार आहे. हे पुस्तक मला लिहिता आलं. न्यू एरा पब्लिकेशनने ते प्रकाशित केलं आणि मान्यवरांच्या अभ्यासक लोकांच्या आणि नंदाताईंच्या उपस्थितीमध्ये त्याचं आज प्रकाशन झालं. तुम्ही लोक इतक्या संख्येने आलात याबद्दल सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. तुम्ही म्हणालात तसं आत्ता जर जे खरोखरच असते तर फेसबुकवरती पीपल यू मे नो मध्ये जर आम्हाला ते दिसले असते तरी सुद्धा तुम्हाला जेवढे ते उमजलेत खरोखरीच तर तितके आम्हाला कळलेले आहेत असं मला वाटत नाही. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर असणारे तुम्ही सर्व रसिक श्रोते, माझे त्यांना माझ्या मनापासून अभिवादन आहे. प्रथम मी आजचा दिवस का निवडला हे मला म्हणजे हा कार्यक्रमाला आजचाच दिवस का निवडला. एरवी मी जे काही कार्यक्रम केले ते शक्यतो मी शनिवार रविवार असे ठेवले होते, पण आज मात्र हा बदलावा असा का निवडलाय तर त्याचे 1-2-3 महत्वाची आणि माझ्या आवडीची कारणं सांगते. पहिलं म्हणजे आहे की आज गुरुवार आहे, दुसरं गुरुपौर्णिमा आहे आणि तिसरं गुरुनाथ आबाजी कुलकर्णींचा जन्मदिवस. तर ही 3 कारणं मला एकत्र साधण्यासाठी हा दिवस हवा होता आणि म्हणून आज ठेवलाय. बरं, आता आपण प्रथम मी आजचा दिवस का निवडले तर सांगितलं, पण आपण आता सारे इतका छान म्हणजे अगदी आनंदाच्या वातावरणात आहोत. डॉक्टर संजीव कुलकर्णी जीएनचे चाहते आणि जीएनच्या साहित्यावर बरेच त्यांनी PhD पण केली आणि त्यांच्यावर एक त्यांनी आगळे वेगळे पुस्तकही लिहिले. त्याचं नाव होतं GS समजले तेवढे समजले तसे. हे सखोल अभ्यासाचं दर्शन घडवणारं पुस्तक आणि त्याचं प्रकाशनही झालं आणि आज आणखीन एका पुस्तक त्यांनी आपल्याला प्रकाशित झालेलं आहे आणि ते म्हणजे जीएनच्या 30 कथा, अनुभूती
आणि आस्वाद. माननीय भानू काळे सारखे विचारवंत लेखक निरनिराळ्या ठिकाणावर आधारित त्यांनी बरंच भारत भ्रमण हे त्यांचे एक विशेषता चालूच आहे संवादमध्ये. ते तुम्ही पाहिलं असेल. तर ते या पुस्तकाच्या प्रकाशनाला प्रमुख पाहुणे म्हणून मिळाले हे माझी अगदी भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये आपल्या संजय कुलकर्णींच्या पुस्तकावर त्यांचे जे काही बहुमोल विचार ऐकवले आपल्याला ते सगळ्यांनी आपण इतका त्याचा आनंद घेतलेलाच आहे. त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर उमाताई कुलकर्णी यांनी त्यांची विशेष उपस्थिती म्हणजे कार्यक्रमाला एक शोभाच आली आणि त्याच्यामध्ये माझी एक वेगळी भावना आहे की त्या माझ्या माहेरच्या आहेत. मला त्याचा विशेष आनंद आहे. त्या जीएनच्या कथावर विशेषतः आता बोलल्याचं आहे त्याचाही तुम्ही खूप सर्वांनी आनंद घेतलाय आणि बरंच जीएनवर जितकं बोलता येईल जितकं सांगता येईल तेवढं ते दोघांनी प्रचंड ह्यांनी सांगितलंय. आता मात्र मी माझ्या मनातला विचार काहीतरी आपल्या समोर सांगायचा विचार केलाय. जीए जाऊन आता 37 वर्ष होऊन गेली. या काळात मी माझ्या कुवतीप्रमाणे जीएन मधील प्रेमापोटी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं. सुरुवातीला मी जीएनच्या पत्रांचे जे खंड आहेत त्याचं तर प्रकाशन आमच्या अगदी घरीच केलं होतं. म्हणजे कुठे हॉल घेतलाय काय केला समारंभ न करता घरीच केलं होतं. तसंच त्याच्यानंतर त्यांच्या जन्मदिवसाचे स्मृतिदिनाचे सुद्धा मी बरेच सातत्याने कार्यक्रम केले. जीए जिथे राहिले म्हणजे आता पुण्यामध्ये जेव्हा शेवटी आले त्यावेळी 85 ते 87 ह्या 2 वर्षामध्ये जीए इथे होते. त्या रस्त्याला पुलंच्या हस्ते जीए कुलकर्णी पथ हे नाव दिलं गेलं. त्यावेळेचा एक छोटासाच विनोद आहे तो मला सांगावासा वाटतोय की जेव्हा रस्त्यावर तो खांब आणि त्याच्यावरती नेमप्लेट वगैरे होती आणि त्याला हार घालायचा होता तर पुलांचा हात काही त्या हार घालायच्या त्या प्लेटपर्यंत पोहोचेना. मग इतरांनी त्यांना खुर्ची आणून दिली की ह्या खुर्चीवर उभारून तुम्ही हार घाला तरी पण पोहोचेना. तेव्हा त्यांनी जे एक वाक्य म्हणलंय ते मला अगदी कायम माझ्या लक्षात आहे की ते म्हणले की बघितला एका त्यांच्या नुसता मी फोटोला प्लेटला हार घालायला माझा हात पोचत नाही तर त्यांच्या साहित्यापर्यंत मी काय पोचणार. अगदी याची फुलांचे वाक्य मी नाही विसरू शकत. त्याच्यानंतर जे जिथे राहत होते त्या रस्त्याचं तर नाव तर सांगितलंच. शिवाय एक नील फलकही आमच्या घरावर लावलेला आहे. तो माझ्या मनात खूप दिवसापासून होता लावून घ्यायचा. तेही एक होऊन केलं. नंतर मग त्याच्यानंतर मी प्रिय जीए महोत्सव आणि आता त्याच्यानंतर जन्मशताब्दीचं वर्ष सुद्धा झालं ते जुलै 22 ते जून 23 असं ते वर्ष होतं आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 23 एक तरी कार्यक्रम झाले आणि खूप गाजले मात्र ते. आणि त्याचाही एक मला आधी वाटलं होतं की आपण 4-5च कार्यक्रम करू की काय पण झाले 23 कार्यक्रम ते वर्ष भरपूर. त्याच्यानंतरही बरेच कार्यक्रम राहिले तेही केले. नंतर बेळगावला जीएनच्या नावाने एक त्यांचं स्मृतिदालन केलेलं होतं. पण मग मी नंतर ते सगळं त्याच्या ज्या काही वस्तू होत्या किंवा काय होतं ते सगळे पुस्तकं आहे ते सगळं मी बेळगावहून इकडे आणलं. माझ्या मनात आली की आपण ते इथे करावं. तर सगळेजण काय बेळगावला जाऊन बघतीलच असं पण नाही. त्यामुळे म्हटलं इथं पुण्यातच करावं. म्हणजे बेळगावला ठेवण्यामध्ये एकच उद्देश असा होता की बेळगाव हे त्याचं आवडतं गाव होतं म्हणून तिथे ठेवलं. पण त्या सगळ्या वस्तू इथं आणल्या आणि त्याचंही एक प्रदर्शन सुदर्शनच्या कलादालनामध्ये केलं. पण नंतर हा एक प्रश्न मला वाटायला लागला की हे आणि त्या बाकीच्या सगळ्या वस्तू नंतर मग माझ्या घरातच आहेत आणि असतात. मग वाटायला की आपण घरात कसं ठेवून घ्यायचं आहे नुसतं तर त्याचं पण एक दालन इथे व्हायला पाहिजे. तर मी एक आनंदाची गोष्ट आता इथे तुला नमूद करायची आहे की एक क्रांती कागडे म्हणून अतिशय जीए प्रेमी आहे तो आणि तो म्हणजे त्यांनी चैत्रच्या कथेवर अप्रतिम पिक्चर सिनेमा केला. त्याला 8 अवॉर्ड्स मिळाले राष्ट्रीय अवॉर्ड्स मिळाले. तर तो अतिशय चाहता. तो म्हणतो की मी जीएन मुळेच घडलोय तर मग काय राहिलं. मग मला म्हणे माझ्या घरामध्ये त्यांचं हे स्मृतिदान करायला तुम्ही परवानगी द्या. मी त्यांचं घर बघून आले त्याचं तर एक मोठाच्या मोठा हॉल वेगळा आहे आणि त्याच्या मनात आहे की त्या हॉलमध्ये जीएनचं दालन करायचं. मला इतकं त्याचं खरोखरीच मला स्वतःला तर आनंद झालाच आणि आता असं वाटतं की तिथं जर खरंच दालन झालं आणि त्याची सगळी व्यवस्था त्यासाठी काय काय करावं लागेल त्याची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली आहे. आणि आता तो इथे सगळं झाल्यावर साधारणपणे डिसेंबरमध्ये
ते दालन सगळ्यांना बघायला उपलब्ध होईल. त्यानंतर एक मध्यंतरी वाईच्या द्रविड हायस्कूलमध्ये एक कार्यक्रम झाला. तिथल्या मुलांना आणखी तिथले मुख्याध्यापक होते, त्यांना GA खूप आवडायचे. तर ते म्हणले की आमच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम व्हायला पाहिजे. तर आणि म्हणून त्याने मला बोलवलं आणि ते म्हणले की साधारणपणे एक छानशा अशा GAच्या आठवणी तुम्ही सांगा. त्याप्रमाणे मी काही छान छान गोष्टी होत्या त्या सांगितल्या. ती मुलं इतकी खुश झाली, इतकी आनंदित झाली होती की ते म्हणजे अजून काय असलं तर सांगा. तो कार्यक्रम मला थांबवावा लागला होता. नंतर आता एक थोड्या दिवसापूर्वी सावी आर्ट्स आणि वाईल्ड विंग्स तर्फे त्यांनी एक GAच्या वंश कथेवर एक शॉर्ट फिल्म बनवली. त्याला बरेच 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 अवॉर्ड्स मिळाले. अगदी उल्लेखनीय अवॉर्ड म्हणजे दादासाहेब फाळके अवॉर्ड सुद्धा त्याला मिळाले. आणि ती फिल्म परवा दाखवण्यात आली, बघितली असेल पुष्कळनी. ती याच्यामध्ये दाखवली पण होती. आधी दाखवली नाही कारण त्यांना ती ह्याला पाठवायची होती म्हणजे निरा ठिकाणी, म्हणून त्यांनी अशी सार्वजनिक नाही दाखवली. पण आता तिने ती दाखवली, त्याचाही एक आनंद आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की 21 फेब्रुवारीला आणखीन एक अगदी महत्वाचा आणि अभिमानाने सांगण्याजोगा एक छानसा कार्यक्रम झाला. आकाशातील एका ताऱ्याला GAचं नाव देण्यात आलं आणि तो जो उपक्रम आहे तो हेमा अंतरकरनी जर्मनीच्या एका संस्थेशी बराच म्हणजे संपर्क करून ते नाव म्हणजे ती परवानगी मिळवली आणि तो कार्यक्रम 21 फेब्रुवारीला न्यू इंग्लिश स्कूलच्या हॉलमध्ये झाला होता. आधी खरं ते वरती तारांगणमध्ये ते दाखवावं असं होतं, पण तिथे सगळ्यांना जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग शेवटी खालच्याच हॉलमध्ये तो आपल्या स्क्रीनवर त्याचं सगळं दाखवण्यात आलं. आणि त्याच्यासाठी बरेच श्रम तिथले रामदासी विनायक रामदासी म्हणून आहेत आणि निलेश मेकर त्या दोघांनी मिळून तो हे प्रयोग केला. आणि तो ताऱ्याचा जो हे होता प्रकार तो सगळ्या स्क्रीनवर सगळ्यांना बघायला मिळाला. आणि त्यात अजून एक उल्लेखनीय म्हणजे त्याचा एक मॅप पण तयार केलेला आहे की तो तारा कुठं असेल त्याचा एक मॅप पण आहे आता. आणि त्याच्यानंतर GAवर सुद्धा बरीच पुस्तकं पण प्रसिद्ध झाली म्हणजे होतात पण आहे. आणि हे सगळं जेव्हा मी एकंदरीत सगळ्या आतापर्यंतच्या गोष्टींचा कार्यक्रमाचा ह्याचा त्याचा आढावा घेतल्यावर मला वाटलं की आता आपण इथे थांबावं. म्हणून तो निर्णय मी आज घ्यायचं ठरवलं होतं आणि म्हणून हा कार्यक्रमही ठरला. त्याच्यामध्ये मी नमूद करायचं ठरवलं. आणि ह्याला एक म्हणजे मुद्दाम सांगण्याची गोष्ट अशी, कविताबाईंनी मला सांगितलं होतं की हे बघ नंदा, कार्यक्रम करायचे म्हणून करत सुटू नकोस. ते अगदी हास्यास्पद होतात व त्याला हेच किंमतच राहत नाही. तर आपण आपल्या मनाशी ठरवलं पाहिजे की आपण कधी थांबायचं, कुठे थांबायचं आणि कसं, हे आपलं पक्क पाहिजे. तर तो निर्णय आता माझा पक्का झाला होता आणि म्हणून मी ठरवलं की आपणहून काहीतरी कार्यक्रम करायचे. त्याच्याऐवजी ज्यांना म्हणजे जे GAचे प्रेमी आहेत किंवा ज्यांना वाटतं की आपण GAला कार्यक्रम करावा तर त्यांनी ते जरूर करावे. त्यावेळी मी त्यांना जरूर मदत करेन. त्यामध्ये मी असं काही हायगाय करणार नाही, पण मी होऊन स्वतः आता तसे कार्यक्रम नाही करणार आहे. आता एक दोन गोष्टी शेवटी सांगते. एक म्हणजे GAची बहीण म्हणून मला पुष्कळाने अफाट प्रेम दिलं. अगदी म्हणजे जे तर त्यांना काही भेटले पण नाही, त्यांचा काही संबंध कधीच आला नाही, पण त्या सगळ्यांनी मला मात्र भरपूर प्रेम दिलं. तर माझ्या मनात असं एक आलं की एवढं प्रेम आपण सगळ्यांच्याकडनं घेतलं तर त्याची एक उतराई असं नाही आहे, पण मला असं वाटलं की आपण एक त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करावी. आणि म्हणून मी एक छोटंसं पुस्तक म्हणजे त्यांच्याबद्दलच त्या लोकांबद्दल लिहिलेलं असं एक कृतज्ञ मी असं एक पुस्तक लिहिलं आहे. आणि ते आता इथे अवेलेबल होईल सगळ्यांना आणि आपल्या ह्या मान्यवरांना पण मी ते देणार आहे. दुसरं म्हणजे इचलकरंजीचे स्वानंद कुलकर्णी म्हणून आहेत, ते पण GAचे प्रेमी आहेत. तर ते दररोज सकाळी त्यांचं घर मोठं आहे पुढंच, नंतर बरीच फुलं येतात त्यांच्या बागेमध्ये. तर दररोज सकाळी त्या फुलांचा एक छानशी सजावट करून म्हणजे ट्रेमध्ये म्हणा किंवा प्लेटमध्ये इतकं सुंदर ते फुलं अरेंज करून मला दररोज येतं. दररोज सकाळी फोटो असतो. ते फोटो बघून महिन्यांदा किती फोटो झाले आणि मग ते डिलीट करायचं माझ्या जीवावर यायला लागलं की डिलीट तरी कसे करायचे आणि ठेवायचे तरी किती.
मग एक त्यांनी आणि मिळून मी एक विचार केलाय की त्या फुलांच्या फोटोचा एक अल्बम करायचा आणि आपण इतर वेळी जसं पाहुण्यांना पुष्पगुच्छ देतो, फुलं देतो, त्याच्याऐवजी हा फुलांचा जो अल्बम केलाय तोही एक भेट द्यावा. म्हणजे कृतज्ञ मी ह्या पुस्तकाबरोबर हा अल्बम पण द्यायचं ठरवलंय मी. त्याचा स्वीकार तुम्ही बाहेर जाताना सगळ्यांनी घ्यायचा आणि ते पुस्तकाने ते घ्यायचंय. त्याचप्रमाणे जो मॅप तो केलेला आहे की ज्याच्यावर जेचं नाव असलेला जो स्टार आहे तो कुठे आहे हे दिसण्याकरता जो मॅप केलाय तो पण मी आज ह्याच्याबरोबर द्यायचं ठरवलंय. आणि तुम्हाला त्या बाहेर म्हणजे आधी येताना ज्यांनी तुम्हाला पेढे दिले तीच 2 मुलं तुम्हाला ही पुस्तकं पण बाहेर देतील असं मी सांगते. त्याचा तुम्ही सर्वांनी प्रेमाने स्वीकार करावा अशी विनंती करते. आता त्याआधी मी इथं व्यासपीठावरील मान्यवरांना मात्र त्या 3 गोष्टी इथं देते, बाकीच्या बाहेर दिल्या जातील. नमस्कार. आणि जरी मी म्हटलं ना की मी थांबते, पण मला नाही वाटत की मी फार थांबत जाईल, पण कोणीतरी करेल तर त्याला कर रे बाबा, मग त्याच्यात मी आहे रे म्हणून असं होऊन जाईल असं मला वाटते. पण तरी पण मी कोण स्वतः करायचं, आता थांबायचं ठरवलं. खरं तर नंदाताई जरी म्हणाल्या की मी आज इथे थांबणार आहे, तरी मला नाही वाटत त्या थांबतील. आणि मला असं वाटते नंदाताई आपल्या ज्या रोज सकाळच्या 6:15 वाजताच्या ज्या मीटिंग्स आहेत त्या तशा चालू राहू देत. यानंतर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री भानू काळे हे वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित राहिले आणि त्यांनी आपले विचार मांडले, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचबरोबर डॉक्टर उमाताई कुलकर्णी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार. व्यासपीठावरील मान्यवरांबरोबरच आज इथे प्रेक्षागृहात पण अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवरांचे आणि आपण सर्व जीए प्रेमी या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. आता जे नंदाताईंनी सांगितलं ती पुस्तिका आणि फोटो अल्बम हा सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, त्यांनी सगळ्यांनी तो घेऊन जावा. त्याचबरोबर परसुरे प्रकाशन आणि न्यू इरा प्रकाशन यांची पुस्तकं बाहेर उपलब्ध आहेत. आज प्रकाशित झालेलं पुस्तक जीएनच्या 30 कथा, अनुभूती आणि आस्वाद हेही आज तुम्हाला इथे मिळणार आहे, तर आपण जरूर त्याचा आस्वाद घ्या. धन्यवाद.